नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वडीगोद्रीत ओबीसी मराठा आंदोलक आमने सामने, ओबीसी आणि मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्तामध्ये वाढ। जालन्याच्या वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळासमोरून मराठा आंदोलकांची रॅली, हाके समर्थक आक्रमक, दरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी। अखंड मराठा समाजाकडून आज बीड जिल्हा बंदचं आवाहन, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक, बंद शांततेत पाळण्याचं आवाहन। बीडमधील मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस, बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क, जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस। धुळे सोलापूर महामार्गावर राडा, अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता अडवल्यामुळे राडा। धाराशिवच्या भूममध्ये सरकारच्या निषेधार्थ मराठा बांधवांचं अर्धनग्न होत तिरडी आंदोलन, जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू, मराठा आंदोलकांचा इशारा। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक, आंदोलनाची दखल न घेतल्यानं शासनाच्या निषेधात बंद ठेवण्याचं आवाहन। जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन, तीर्थपुरी, बानेगाव, भोगाव, रामसगाव या ठिकाणी रास्ता रोको करत आंदोलकांची घोषणाबाजी। बीड जिल्ह्यातील बस सेवा सुरळीत सुरू, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक। अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर उपोषण, आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण करणार, आंदोलकांचा इशारा। एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, धनगर बांधवांचा मंगळवारी राज्यव्यापी मेळावा। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्ग अडवलाय, धनगर समाजानं महामार्ग अडवला, दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। पंढरपुरातील धनगर आंदोलनाचा मालेगावच्या जळगाव निंबायतीमध्ये पडसाद, तर पुणे इंदूर महामार्गावर धनगर बांधवांचा रास्ता रोको, सरकार विरोधात घोषणाबाजी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिवजना स्वराज्य यात्रेचा समारोप झाला, राजू शेट्टींसह इतर नेते उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार, ही काळ्या दगडावरची रेघ, तर खासदार अमोल कोल्हेंचा विश्वास। विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणी पाठिंबा मागितला तरी देणार नाही, प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट। वंचितकडून प्रदेश युवक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना अमरावतीच्या धारणगाव रेल्वेतून उमेदवारी, वंचितच्या पहिल्याच यादीत निलेश विश्वकर्मांचं नाव आहे। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे शिर्डीत साई चरणी नतमस्तक, मंदिर संस्थांकडून हरिभाऊ बागडे यांचा सत्कार। आमदार राजेंद्र राऊतांचं ठिय्या आंदोलन 10व्या दिवशी अखेर मागे, राजेंद्र राऊतांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी। खासदार सुप्रिया सुळेंसमोर घोषणाबाजी, पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना जय श्रीरामच्या घोषणा। काँग्रेसची उद्या नागपूर विधानसभा आढावा बैठक, नागपूरमधील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती असेल। महाविकास आघाडीत परभणीमधील जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता, परभणीतील 4 पैकी 3 जागांची मागणी करणार, काँग्रेस नदीम इनामदार यांची माहिती। माजी आमदार बापू पठारे यांचे वडगाव शेरी मतदारसंघात बॅनर, बापू पठारे यांचा नुकताच भाजपातून शरद पवार गटामध्ये प्रवेश, जगदीश मुळीक यांच्या फ्लेक्स शेजारीच बापू पठारे यांचा बॅनर। काँग्रेसकडील पुरंदर मतदारसंघावर पवार गटाच्या संभाजी झेंडेंचा दावा, पुरंदर मतदारसंघ पूर्वीपासून पवार गटाचा, संभाजी झेंडेंचं वक्तव्य आहे, तर झेंडेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे। अजितदादा गटाच्या दिलीप वाघ यांच्याकडून जयंत पाटलांची भेट, दिलीप वाघ पाचोरा भडगावचे माजी आमदार, पाचोरा भडगावसाठी पवार गटाकडून संधी मिळेल यासाठी मी आशावादी, जयंत पाटलांच्या भेटीनंतर दिलीप वाघ यांचं वक्तव्य। कारंजा विधानसभेतून उमेदवारी द्या, अन्यथा राज्यपाल नियुक्त आमदार करा, महंत राजेंद्र महाराज यांची भाजपाकडे मागणी। भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ, ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखानं बोंडेंना दिली होती धमकी, तर धमकीनंतर बोंडेंच्या सुरक्षेत वाढ।
जळगावच्या शरद पवार गटाच्या बॅनरवर एकनाथ खडसेंचे फोटो, पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या बॅनरवर खडसेंचे फोटो. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांकडून फायनान्स, लाडकी बहिणी तिघांच्या डोक्यातून आलेली योजना. भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांचे हे वक्तव्य आहे. राज्यात आठवडाभरामध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती. परभणी जिल्ह्यात कालपासून पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे सोयाबीन पिकाला धोका. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. कांदा आणि तूर पिकांना दिलासा, तर सोयाबीन आणि उडीद पिकाला धोका. गडचिरोलीमधील डार्ली गावात वीज पडल्यानं 11 महिला गंभीर जखमी. शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका महिलेचा मृत्यू. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू. दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जिंतूरमध्ये सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन पिकावर 50% घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुण्याच्या मावळ तालुक्यातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल. इंदापूरमध्ये लसूण 400 रुपये प्रति किलो. अपुऱ्या पावसामुळे आवक घटल्यानं दरात उच्चांकी वाढ. पिंपरी चिंचवड शहरात फळभाज्यांचे दर वधारले. कोथिंबीर जोडी आता 100 रुपयांवर, तर मेथी जोडी 50 रुपयांवर पोहोचली. पुण्याच्या भोर तालुक्यात पहिल्या टप्प्यातील सोयाबीन काढणीला सुरुवात. शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसाठी लगबग. गोंदियातील तिरोडा तालुक्यामध्ये 91 कृषी केंद्रांचे परवाने रद्द. अनियमितता आढळल्यानं भरारी पथकाची कारवाई. केंद्र सरकार 18 लाख टन सोयाबीन खरेदी करणार. 4,892 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीन खरेदी करणार. तर 2023-24 या वर्षामधील सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपयांचं अनुदान. सणासुदीच्या तोंडावर देशामध्ये महागाईचा भडका. मागील 4 दिवसात खाद्यतेलाचे दर 12% वाढले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंना डेंग्यूची लागण. मात्र तरीही बुलढाण्यातील नागरी सत्कार कार्यक्रमात खडसेंची हजेरी. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणातील सुनील केदारांचा विनंती अर्ज फेटाळलेला आहे. सुनील केदार यांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळलाय. केदार यांच्याकडून जप्तीची कारवाई मागे घेण्याची विनंती. गोंदियातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सिरेगाव ग्रामपंचायत राज्यामध्ये प्रथम. 23 सप्टेंबरला पुरस्काराचं वितरण होणार. भंडारा जिल्ह्यातील 21 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू. पंतप्रधानांच्या हस्ते झालंय ऑनलाईन उद्घाटन. युवा तरुण तरुणींना होणार लाभ. सोलापूरच्या माढ्यात भैरवनाथ समूहाच्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरी महोत्सवाचं आयोजन. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 50 कंपन्यांमध्ये 4,000 नोकऱ्या मिळतात. गोंदियाच्या आमगाव आणि सालेकसा या तालुक्यामधील 29 गावांचा पाणीपुरवठा बंद. पाईप बिल आता न भरल्यामुळेच महावितरणकडून जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेकडून कर्मचाऱ्यांसाठी आजीवन 10,000 रुपये मासिक पेन्शन योजना लागू. मुंबईतील 113व्या सर्वसाधारण सभेत बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची घोषणा. बँकेच्या 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना योजनेचा फायदा होणार. अनास्करांच्या करड्या आर्थिक शिस्तीमुळे बँकेची योग्य दिशेनं वाटचाल सुरू. गोंदियाच्या देवरीमधील खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्यानं नागरिक संतापले. कंत्राटदारांनी रस्त्यावर रोड रोलर लावल्यानं आता नागरिकांची अडचण सुरू झाली आहे. बुलढाण्याच्या घाटबोरीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रावर संभाजी ब्रिगेडची धडक. शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या खात्याला होल्ड लावल्यानं पदाधिकाऱ्यांना मॅनेजरला सुनावलं. लातूरच्या वडवळ येथील संजीवनी वनस्पती बेटावर रुग्णांची गर्दी. संजीवनी बेटावर असलेल्या वनस्पतींचं सेवन केल्यानं आजार दूर होतात अशी ख्याती. यामुळे इथं रुग्णांची गर्दी होते. नाशिकमध्ये 5,995 लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरते रद्द. कागदपत्रांच्या अपूर्ततेअभावी 454 अर्ज नामंजूर. मनपा कार्यक्षेत्रामध्ये 4,485 अर्ज प्रलंबित. अंगणवाडी सेविकांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा आहे. तर 3,000 वेतनवाढ निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं सोमवारपासून जेल भरो आंदोलन.
नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीवरून भांडण, दानपेटीमधील पैशांवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 2 गटात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला. जळगावच्या पारोळा पंचायत समितीमधील 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली होती लाच. कोपरगाव दुय्यम कारागृहामध्ये कैद्यांचा राडा. कैद्यांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण. पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, जीवे मारण्याची धमकी. ठाण्याच्या शहापूरमधील डोलखांब परिसरामध्ये महिलेसह वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. घटनेचा तपास करून पोलिसांकडून दोषींवर कारवाई. यवतमाळच्या गुंजमध्ये दागिने चमकून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणारा जेरबंद. एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी. पुणे जिल्ह्यातील वाल्हेमध्ये गॅस चोरीची घटना. प्रत्येक सिलेंडरमधील 2 ते 3 किलो गॅस कमी असल्याचा प्रकार समोर. नागरिकांकडून एजन्सी चालकाला धारेवर धरलाय. पुण्याकडून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला अपघात. बस उलटल्यानं 20 प्रवासी जखमी. जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू. ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसतिगृहातून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता झालेला आहे, तर बेपत्ता मुलाला बिबट्यानं उचलून नेण्याची शक्यता आहे. भावेश जरकर असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव. पुण्याच्या कर्वेनगरमधील श्रीमान सोसायटीत एकाची धारदार शस्त्रानं हत्या. हत्येनंतर घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन आरोपी पसार. अंगणवाडीतील पोषण आहाराच्या खिडचीमध्ये आढळल्या टाळ्या. तर जळगावच्या हरिविठ्ठल नगरीतली ही घटना आहे. प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.